I hope you have got your results right. तुमचे मार्क्स तुम्हाला समजले असतील. ओके, त्यात काहींनी चांगली कामगिरी केली. And some students have scored very less marks, right? So don't worry about that. Take it seriously, but okay. Don't worry too much, but don't be irresponsible. Okay. Be serious about your study and study well. Okay, so friends, I will take your geography class also, but I think you are only one chapter remaining, right, from the polity. So I will cover that complete political science, and then I will move for the geography. Okay. Okay. So in the geography, in the political science, we are. Okay, friends. In the political science, we are looking for the political party system in the India, in which we have covered the national parties. We have seen some examples of the national parties also. Then we studied about the regional parties. Okay, we have covered some different points regarding the regional parties in India. That changing nature of the regional parties in India. त्यांच्या फंक्शन मध्ये कशा पद्धतीने चेंज होते. ओके, त्यांच्या डिमांड्स, त्यांची जी काही कार्यशैली आहे. ओके, सो what are the changes in that we have seen, and I think these examples are remaining, which are the regional parties in the India. Okay, so is the screen visible to all of you? Also, am I audible to everyone? Hello. Just write down audible, visible, so that I can understand. Okay, you're getting. Okay, so we will see the examples of the regional parties in the India. Okay, so some major regional parties are shown below. So first example is given over here, Shiv Sena. Okay, it's a symbol also given, party. Okay, धनुष्य बाणाचा symbol दिलेला आहे. Okay, bow and arrow. So main political party in India, in Maharashtra, established in 1966. म्हणजे महाराष्ट्रातली ही महत्वाची एक रिजनल पार्टी आहे शिवसेना, आणि तिची स्थापना 1966 मध्ये बाळ ठाकरे, माहितच असेल तुम्हाला. ओके, बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले होते. सो व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस पार्टी? या पार्टीचे उद्दिष्ट काय आहेत जेव्हा त्याची स्थापना झाली तेव्हाची? ओके, आणि आता पण प्रोटेक्शन ऑफ द राईट्स ऑफ द मराठी पीपल, प्रमोशन ऑफ मराठी लँग्वेज, रेजिस्टन्स टू द पीपल फ्रॉम अदर रिजन्स. ओके, सो या पार्टीचं ऑलरेडी ऑब्जेक्टिव्ह आहेत, आपले जे काही मराठी माणसं आहेत, ओके, महाराष्ट्रातली, तर त्यांच्या अधिकारांचं संरक्षण करणं, पुन्हा मराठी लँग्वेज प्रमोट करणं, प्रसार करणं, तिला महत्व मिळवून देणं, आणि बाहेर राज्यातून जे काही लोक एम्प्लॉयमेंटसाठी इंडियामध्ये महाराष्ट्रामध्ये येत आहे आणि येथे लोकांच्या रोजगार किंवा एम्प्लॉयमेंट बळकवत आहे. ओके, तर त्याला अपोज करणं या पार्टीचं ऑब्जेक्टिव्ह राहिलेलं आहे. इन 1995 it entered into the coalition with BJP and came to power in Maharashtra. It shares power with the BJP in Maharashtra since 2014. ओके, तर मित्रांनो, ही जी काही पार्टी आहे शिवसेना, तर 1995 मध्ये यांनी बीजेपी सोबत युती केली, कॉलिशन केलं आणि एक सरकार स्थापन केलं. कारण दोन्ही पार्टीचे मिळून बहुमताचा आकडा जो मेजॉरिटीसाठी पाहिजे तो त्यांनी पार केलेला होता. मग 1995 मध्ये त्यांनी सरकार बनवलं, तेव्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री होता. आणि 2014 मध्ये पुन्हा या दोन पार्टी एकत्र आल्या, कॉलिशन केलं त्यांनी, आणि पुन्हा सरकार स्थापन केलं. आणि आता सध्या पण ही पार्टीचा मुख्यमंत्री आहे उद्धव ठाकरे.
शिवसेनेकडूनच मुख्यमंत्री आहे. परंतु सध्या हे 3 पार्टीचं कॉलिशन आहे. ओके, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. ओके, so this was the one of the major party, regional party. Okay, Shivsena. So next one is Shiromani Akali Dal. Okay, इथं एक्झाम्पल पंजाब मधली पार्टी आहे. ओके, आणि तिचं एक सिम्बॉल पण दिलेला आहे इथे. ओके, एस्टॅब्लिश्ड इन 1920, अ प्रॉमिनंट रिजनल पार्टी इन पंजाब. म्हणजे या पार्टीची स्थापना 1920 मध्ये, म्हणजे फार जुनी पार्टी आहे. ओके, भारतात इंग्रजकालीन जेव्हा शासन होतं इंग्रजांचं, ब्रिटिशांचं, तेव्हापासून या पार्टीची स्थापना झालेली आहे. आणि पंजाब मध्ये एक प्रॉमिनंट म्हणजे महत्वाची पार्टी आहे, मुख्य. ऑब्जेक्टिव्ह ऑफ कल्टिवेटिंग रिलिजियस अँड रिजनल आयडेंटिटी. तर या पार्टीचं पण ऑब्जेक्टिव्ह असं आहे की त्यांचा जो काही रिलिजियस म्हणजे पंजाबी जे काही पंजाबी पीपल आपण म्हणतोय, त्यांचा जो काही धर्म आहे. ओके, तर त्याचं कल्टिवेशन म्हणजे त्याचं वाढ करणं, प्रसार करणं. ओके, अज्युम्स पॉवर इन पंजाब फॉर मेनी इयर्स. आता या पार्टीने पंजाब मध्ये सत्ता पण फार दिवस उपभोगली आहे आणि सरकार स्थापन केलेलं आहे. म्हणजे या पार्टीतर्फे बऱ्याचदा त्यांचा मुख्यमंत्री राहिलेला आहे. So guys, are you getting? Okay, so give attention. Huh? If you have doubt, please ask. Don't hesitate. So we have seen 2 regional parties. Now we will see the third one, Jammu and Kashmir National Conference. Okay, नावातच दिलं आहे जम्मू काश्मीर मधली पार्टी आहे रिजनल. मेन रिजनल पार्टी इन काश्मीर, एस्टॅब्लिश इन 1932. ओके, ही पण फार जुनी पार्टी आहे. 1932 मध्ये स्थापन झालेली आहे आणि काश्मीर मधली मुख्य पार्टी आहे. आणि तिचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? प्रोटेक्ट इंटरेस्ट ऑफ काश्मीरी पीपल अँड प्रोटेक्शन ऑफ ऑटोनॉमस स्टेटस. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला माहितच असेल की काश्मीरला एक ऑटोनॉमस स्टेटसचा दर्जा दिलेला आहे भारताच्या संविधानामध्ये. म्हणजे काय की हे एक स्पेशल स्टेट आहे, स्वायत्त राज्य आहे. ओके, आणि गव्हर्नमेंटचे बरेचसे रूल तेथे लागू होत नाही. परंतु आताच मागील वर्षी 2019 मध्ये गव्हर्नमेंटने हे जे काही जम्मू काश्मीरचं जे काही स्पेशल स्टेटस आहे, ऑटोनॉमस रिजन म्हणून जी त्याची ओळख होती, तर ती ओळख बंद केली आहे, काढून घेतली आहे आणि त्याला एक युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेश म्हणून बनवला आहे. ओके, आणि भारताचे त्यावर लागू होणारे सर्व नियम, संविधानाचे सर्व आर्टिकल्स किंवा संपूर्ण संविधान आता काश्मीर मध्ये लागू आहे. ओके, तर त्याच काश्मीर मधली ही एक जम्मू अँड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स ही महत्वाची पार्टी आहे. ओके, त्याच पण एक चिन्ह दिलेलं आहे. ओके, काहीतरी बर्ड टाइप एक दिलेलं दिसतं इथे. ओके, आसाम गण परिषद म्हणजे ही आसाम मधली रिजनल पार्टी आहे. आसाम अग्रीमेंट वॉज साइंड इन 1985. ओके मित्रांनो, आपण बघितलंय आसाम अनरेस्ट इन इंडिया. ओके, तर त्यामध्ये यू हॅव स्टडीड अबाउट दी नेफा आसाम. ओके, so in there Assam, there is a regional party called Assam Gana Parishad. Resolve the problems of displaced people, protect the unique cultural, linguistic, and social identity of Assam, economic development of Assam. So these are the objectives of Assam Gana Parishad, which is a regional party in Assam state. जे काही डिस्प्लेस झालेले पीपल आहे, ओके, तर त्यांच्या राईट्स किंवा त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, पुन्हा जे काही त्यांचं युनिक कल्चर आहे, ओके, त्यांचं जी काही भाषा आहे युनिक, त्यांची जी काही सामाजिक ओळख आहे, तर तिचं रक्षण करणं. ओके, आणि आसामची जी काही इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे त्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करणं. ऑल्सो ऍझ्युम्स पॉवर इन आसाम फॉर मेनी इयर्स. आता आसाम गण परिषदेने पण या पक्षाने पण आसाम मध्ये बरेचदा सत्ता उपभोगली आहे, सत्तेमध्ये आलेले आहे. ओके, सो फिफ्थ पार्टी इज द्रविड मुन्नेत्र कझगम. ओके, तर याला शॉर्ट फॉर्म मध्ये DMK असं म्हटलं जातं आणि ही पार्टी आहे
माझ्या मते तमिळनाडू मध्ये ही पार्टी आहे. ओके, द्रविड मुन्नेत्र कळघम किंवा कजघम असं म्हटलं जातं त्याला. कधीतरी कळघम पण म्हटलं जातं, बट हिअर इज कजघम. ओके, सो यू हॅव टू रिमेंबर दिस नेम, द्रविड मुन्नेत्र कजघम म्हणजे DMK इन शॉर्ट. So this is the regional party from Tamil Nadu. Oh, let's see its history. Justice Party, a non-Brahmin movement in 1920, was transformed into Dravida Munnetra Kazhagam, a political party. ओके, तर मित्रांनो जस्टिस पार्टी ही जी काही नॉन ब्राह्मीण मुवमेंट आहे, ओके, 1920 मध्ये, तर तिचं ट्रान्सफॉर्मेशन या पार्टीमध्ये झालेलं आहे. ओके, DMK मध्ये. In 1944, Justice Party came to be known as Dravida Kazhagam. In 1945, a group separated from this party and established another party, Dravida Munnetra Kazhagam. ओके, तर मित्रांनो मुन्नेत्र कजगाम द्रविड. ओके, तर ही एक ऑलरेडी जस्टिस पार्टी ही एक पार्टी होती आणि तिलाच द्रविड द्रविड कजगाम असं म्हटलं जायचं. आणि त्या पार्टीमध्ये स्प्लिट झालं, सेपरेशन झालं, त्यामध्ये दोन ग्रुप तयार झाले आणि जे काही नवीन ग्रुप आहे त्यांनी त्यांच्या पार्टीला पण नाव दिलं द्रविड मुन्नेत्र कजगाम. Another group separated from this party in 1972 and established All India द्रविड मुन्नेत्र कजगाम. म्हणजे पुन्हा या पार्टीमध्ये सेपरेशन झालं 1972 मध्ये आणि त्या पार्टीला नाव दिलं ऑल इंडिया द्रविड मुन्नेत्र कजगाम म्हणजे AIDMK. ओके, त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये AIDMK असं म्हटलं जातं. प्रोटेक्शन ऑफ तमिळ आयडेंटिटी, member of coalition government at the center for some years. ओके, तर मित्रांनो या पार्टीचं पण ऑब्जेक्टिव्ह काय आहे, त्यांची जी काही रिजनल आयडेंटिटी आहे, तमिळ आयडेंटिटी आहे, ओके, ती प्रिझर्व करणं, ती प्रोटेक्ट करणं. आणि या पार्टीनं, या पार्टीचे खासदार तमिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात निवडून येतात. ओके, तर या पार्टीने गव्हर्नमेंट, सेंटरमध्ये गव्हर्नमेंट स्थापन करायला काँग्रेसला मदत केलेली होती. म्हणजे बरेच वर्ष ही पार्टी सरकारमध्ये होती. द पार्टी हॅज सपोर्ट ऑफ वोटर्स फ्रॉम ऑल सेक्शन्स ऑफ सोसायटी. इट वॉज इन पॉवर फॉर अ लॉंग पिरियड अँड इम्प्लिमेंटेड मेनी पॉलिसीज. ओके, तर तमिळनाडूतली जे काही सर्व प्रकारचे लोक आहेत, सर्व जाती धर्माचे, तर त्या सर्वांकडून या पार्टीला समर्थन आहे. ओके, आणि या पार्टीने पंजाबमध्ये सॉरी तमिळनाडूमध्ये फार दिवस सत्ता पण स्थापन केलेली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसीज त्यांनी राबवल्या. जयललिता तुम्हाला माहितीच असेल, ओके, त्यांचं काही काळापूर्वी निधन झालं, काही वर्षांपूर्वी. तर त्यांनी अम्मा कॅन्टीन वगैरे सारख्या बऱ्याचशा स्कीम्स चालू केलेल्या होत्या. ओके, so friends, just now we have seen 5 regional parties from different state in the India, and we also have seen some history behind them, their establishment, and also we have seen their objectives of that party. There is common objective for the regional parties mainly, that is protection of their regional identity, protection of their rights, etc. So I hope you have understood, or if you have any doubt, please ask me. Okay, so you have no doubts, we will take the next topic. Okay, so friends, in India, okay, in India we have many regional parties in every state, and that have influenced the state policies. The following chart shows the performance of regional parties in Maharashtra in the election of 2009 and 2014. थोडक्यात मित्रांनो भारतामध्ये आपण फक्त 5 एक्झाम्पल बघितले. वी हॅव सीन 5 एक्झाम्पल्स ओनली. ओके, बट इन ऍक्च्युअल देर आर मेनी रिजनल पार्टीज इन इंडिया, हंड्रेड्स ऑफ पार्टी. ओके, महाराष्ट्रामध्येच बऱ्याचशा पार्टी आहेत. ओके, मनसे झाली, ओके, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पुन्हा रासप, राष्ट्रीय कामगार समाजवादी पक्ष वगैरे अशा भरपूर प्रकारच्या पार्टीज आहे, स्वाभिमानी पक्ष. ओके, अशा प्रकारच्या भरपूर पार्टीज आहे. तर खाली एक चार्ट दिलेला आहे, त्यामध्ये महाराष्ट्रातील बेसिक पार्टीची
परफॉर्मन्स दिला आहे. 2009 ते 2014 मध्ये त्यांनी त्यांचे किती किती आमदार निवडून आले, कोणी कोणी सत्ता स्थापन केली. ओके, त्याबद्दलची माहिती ह्या चार्ट मध्ये दिलेली आहे. ओके, तर आपण बघूयात. ओके, 2 वर्षाचं इलेक्शन 2009 आणि 2014. 2019 election year of 2009 and election year of 2014. So the main party is Shiv Sena is a major regional party in Maharashtra. Okay, Shiv Sena. So in year 2009 शिवसेनेने 44 आमदार निवडून आले. शिवसेनेचे 44 सीट्स जिंकल्या आणि 2014 मध्ये त्यांच्या जवळपास 19 सीट एक्स्ट्रा निवडून आल्या, त्या 63. ओके, महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे मनसे, त्यांची इलेक्शन इयर 2009 मध्ये 13 आमदार निवडून आले आणि नंतर एकच आमदार निवडून आला 2014 मध्ये. ओके, पीजंट्स अँड वर्कर्स पार्टी, तर ही एक पार्टी आहे महाराष्ट्रामध्ये. तिला 4 पोझिशन निवडून आल्या 2009 मध्ये आणि 2014 मध्ये 3च. ओके, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बहुजन महासंघ. ओके, म्हणजे बहुजन समाज पार्टी थोडक्यात. त्यांचं एक सीट दरवर्षी दर इलेक्शनला निवडून आलेलं. ओके, पुन्हा समाजवादी पार्टी पण महाराष्ट्रामध्ये इलेक्शन लढते आणि त्या समाजवादी पार्टीचे पण 2009 मध्ये 4 सीट आले, परंतु 2014 मध्ये ते कमी होऊन एकच सीट निवडून आलं. ओके, आणखी बहुजन विकास आघाडी म्हणून एक पार्टी आहे. ओके, तर त्यांचे 2 सीट आले होते 2009 मध्ये, 2014 मध्ये 3 आले. ओके, यू कॅन सी द चार्ट. राष्ट्रीय समाज पक्ष, त्याचे एक सीट आलेले आहे. ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुसलमीन, ओके, ही ओवेसीची पार्टी आहे. त्यांच्या यावर्षी मागच्या वर्षी 2 पोझिशन निवडून आल्या, मागच्या वर्षी म्हणजे मागील इलेक्शनला. ओके, जनशौर्य शक्ती, ओके, जनस्वराज्य शक्ती, यांच्या 2च जागा निवडून आल्या आहे. लोकसंग्रामची एक पोझिशन, पुन्हा स्वाभिमानी पार्टीची पण एक जागा निवडून आलेली आहे. ओके, परंतु 2014 मध्ये यांनी कोणीच इलेक्शन लढलेलं नाही माझ्या मते. So friends, in this chapter we took a review of national and regional political parties in India. In the next chapter we will try to understand the importance of social movements in our life. तर मित्रांनो, थोडक्यात आपण या चॅप्टर मध्ये बघितलंय रिजनल पार्टी म्हणजे काय, नॅशनल पार्टी म्हणजे काय, भारतामध्ये पार्टी सिस्टीम कशी चालते. ओके, we have seen the objectives of the national parties or the characteristics, some important characteristics of the any party in India. Okay, so we have seen what are the criteria for a regional party and what is the criteria for being national party. Also, changing nature of political system in India we have seen. Okay, after that we started national parties. We have seen 4 to 6 national parties. After that we have seen the role of newspapers. We have seen after that regional parties. We completed some we have seen some examples of regional parties from Maharashtra, Punjab, Tamil Nadu, Assam. Okay, so friends, in this way we have completed this section, this lesson. Okay, I will give you one exercise on Google Classroom. Okay, today, so you have to complete that and you have to post it on the classroom. Okay, I have not given you any task or homework on the Google Classroom mate. Okay, I was just telling you in this class only. I hope you have followed my instructions and completed your exercise. Okay, because of some reasons I did not use Google Classroom for giving you exercise. Now friends, I hope you have understood this topic. If you want to understand some things in details, please ask me, okay, about this lesson, that is political parties in India, before moving to next lesson. Okay,
Only one chapter or lesson is remaining from the political science. Okay, because as you told, fifth lesson is out of syllabus for this year, right? So, are you asking me doubts, or shall I take the next topic now? Okay, I will take next topic, but don't forget to revise the topic that we have completed today. Okay, try to keep your book with you while I'm teaching you. Okay, friends. So here is the exercise. You have to complete it. Okay, so friends, your fourth lesson is social and political movements. म्हणजे सामाजिक आणि राजकीय ज्या काही चळवळी देशामध्ये घडून आल्या वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या कालखंडात. ओके, तर त्या आपण बघणार आहोत. ओके, वेगवेगळ्या. सो रीड आउट द न्यूज इन लोकल न्यूजपेपर. ही एक प्रकारची न्यूज दिलेली आहे. ओके, आपण बघूयात. Movements against child marriage has been successful to a great extent, and the extent of child marriages have reduced by 50%. The workers in this movement worked very consciously. Workers from the movement against dowry also helped them. Now, there is a need to start a drive against malnutrition because poverty and malnutrition are two important problems to be taken on priority basis. ओके मित्रांनो, एक न्यूज आर्टिकल सारखं एक टॉपिक दिलेला आहे. ओके, न्यूजपेपर मधील आर्टिकल सारखंच एक टॉपिक दिलेला आहे. तर त्यामध्ये जे काही चाइल्ड मॅरेजेस आहे, ओके, ते चाइल्ड मॅरेजेस बंद व्हावे यासाठी एक मुवमेंट चालू केलेली आहे. ओके, असं सांगितलं इथं. आणि ती मुवमेंट आहे ती अत्यंत सक्सेसफुल झालेली आहे, कारण त्यामुळे जवळपास 50% चाइल्ड मॅरेजेस हे जे काही दरवर्षी घडत होते ते त्यापैकी जवळपास 50% कमी झालेले आहे आणि समाजामध्ये सुधारणा झालेली आहे. ओके, पीपल्स आर अवेअर अबाउट दी चाइल्ड मॅरेजेस. ओके, अँड ऑल्सो वर्कर फ्रॉम दी मुवमेंट अगेन्स्ट डावरी, म्हणजे हुंड्याची जी काही प्रथा आहे त्याच्या विरोधात पण जे काही लोक प्रोटेस्ट करत होते त्यांनी पण या बाल विवाहाच्या बंद व्हावेत यासाठी मदत केली. ओके, तर मित्रांनो, आता एक नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपल्याला, तो फेस करायचा आहे. तो आहे मलन्यूट्रिशन, म्हणजे कुपोषण. गरिबी आणि कुपोषण या बाबतीत आपल्याला एक प्रायोरिटीवर चळवळी सुरू करायची आहेत. ओके, सो फ्रेंड्स, ही इज अ न्यूज आर्टिकल गिवन ओव्हर हियर. सो लेट्स सी. In the above newspaper item, different movements are included. Can you explain their meaning? ओके, आपण आत्ताच बघितलं की जवळपास 3 मुवमेंट येथे दिलेला आहे. फर्स्ट आहे मुवमेंट अगेन्स्ट चाइल्ड मॅरेज. ओके, सेकंड इज मुवमेंट अगेन्स्ट डावरी. थर्ड इज ड्राईव्ह अगेन्स्ट मलन्यूट्रिशन. अशा प्रकारच्या 3 इव्हेंट आहेत. This news deals with different subjects. Are movements related to only one issue? Okay, no, it is not related to only one issue because we have just seen 3 different issues are taken over here. If different movements cooperate with each other, will they be more effective? म्हणजे काय, हे वेगवेगळ्या प्रकारचे मुवमेंट आहेत ते एकमेकांना जर मदत केल्या त्यांनी, त्या चळवळींनी, तर ते अधिकच फायद्याचं होईल की नाही? डेफिनेटली इट विल बी मोर इफेक्टिव्ह, राईट? So, in last chapter, we got information about the national and regional parties. Okay, friends, we have just seen national and regional parties. Political parties compete for political power. ह्या पार्ट्या सत्ता मिळवण्यासाठी, राजकीय सत्ता किंवा राजकीय पॉवर मिळवण्यासाठी या पार्ट्या एकमेकांमध्ये कॉम्पिटिशन करतात, एकमेकांसोबत लढतात. दे विन इलेक्शन्स अँड ट्राय टू रिझॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ द कॉमन मॅन. म्हणजे हे जे काही वेगवेगळ्या पार्टीज आपण बघितल्या त्या इलेक्शन लढतात आणि लोकांचे जे काही प्रॉब्लेम आहेत, सामान्य लोकांचे, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात. Political parties generally adopt a comprehensive perspective. They cannot concentrate on just one particular issue. From public cleanliness to space research, they have to take into consideration all matters from the
national perspective and take decisions. म्हणजे ह्या ज्या पार्टी आहेत, ओके, ह्या ज्या आपण पॉलिटिकल पार्टीज बघितल्या आता, रिजनल झालं किंवा नॅशनल प्रकार या, तर त्या कोणत्याही फक्त एकाच गोष्टीवर आंदोलन करत नाही किंवा एकच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करत नाही. कारण भारतात वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे सेक्टर आहे, त्यातील लोकांचे प्रॉब्लेम वेगळे आहेत, त्यातील समाजाचे प्रॉब्लेम आहेत. ओके, सो दे डू नॉट कॉन्सन्ट्रेट ऑन ओनली वन प्रॉब्लेम. Okay, they do not take into consideration, or they take into consideration all the matters from a national perspective and take decisions. म्हणजे ते कशा कशावर कॉन्सन्ट्रेट करतात, तर क्लिनलीनेस, पब्लिक क्लिनलीनेस टू स्पेस रिसर्च. म्हणजे एकदम हायर प्रॉब्लेम, लोअर प्रॉब्लेम पासून तर हायर जे काही प्रॉब्लेम आहे देशाच्या समोरचे, फ्रॉम द नॅशनल पर्स्पेक्टिव्ह, तर ह्या सर्व प्रकारच्या प्रॉब्लेम्सवर ते सोल्युशन देण्याचा प्रयत्न करतात, रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात, वेगवेगळ्या प्रकारच्या मुवमेंट्स त्यासाठी ते ओपन करतात. ओके, पॉलिटिकल पार्टीज आर एक्सपेक्टेड टू हॅव अ प्रोग्राम फॉर द प्रॉब्लेम्स ऑफ ऑल सेक्शन्स ऑफ द सोसायटी. तर काय, ह्या ज्या पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांना लोकांसमोर जायचं, इलेक्शन लढताना मतं मागायची आहेत लोकांकडे. ओके, आम्हाला वोटिंग करा असं म्हणायचं आहे. त्यासाठी काय, समाजातील प्रत्येक घटकाचे प्रत्येक प्रॉब्लेम या पार्टींनी त्यांच्या अजेंड्यावर ठेवलेले असतात. म्हणजे कोणत्याही प्रकारचे शेतकऱ्यांचे प्रश्न झाले, कामगारांचे प्रश्न झाले, कारखानदारांचे प्रश्न झाले, नोकरदारांचे प्रश्न झाले, शिक्षकांचे झाले, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे, कामगारांचे प्रश्न झाले. ओके, तर या सर्व प्रकारच्या गोष्टी, हे जे काही पॉलिटिकल पार्टीज आहे, तर या गोष्टी दूर करण्यासाठी, प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करण्यासाठी वेगवेगळे प्रोग्राम्स या पॉलिटिकल पार्टीज राबवतात, इम्प्लिमेंट करतात, एक्झिक्यूट करतात. पॉलिटिकल पार्टीज अडॉप्ट पॉलिसीज taking into consideration the interests of all, that is farmer, laborers, businessmen, women, youth and senior citizens. ओके मित्रांनो, आपण आत्ताच बघितलं की समाजाच्या प्रत्येक सेक्शन, फ्रॉम ऑल द सेक्शन्स फ्रॉम द सोसायटी, ओके, all the sections of the society, that is farmers, laborers, businessmen, women, youth and senior citizens. तर हे जे काही सर्व प्रकारचे समाजातले लोक आहेत, समाजातले घटक आहे, या सगळ्यांसाठी ते पॉलिसी बनवतात आणि त्यांच्या त्यांच्या पद्धतीने एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करतात जेव्हा ते निवडून येतात इलेक्शन मध्ये. ओके, व्हाय मोमेंट्स. तर मित्रांनो, ह्या ज्या काही चळवळी आहे, या ज्या काही मोमेंट्स आहे, या लोकांना का करावं लागतात, समाजाला का करावं लागतात. ओके, व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट. ओके, व्हाय सम मोमेंट्स आर नेसेसरी और दे आर useful to solve the problem. So let's, so friends, are you getting the topic? Okay, hello, we have discussed some points over here. Okay, so you understood. Okay, here is why moments. All the peoples in the society cannot participate in the political parties and contribute to social welfare. Okay, समाजातील थोडक्यात सर्वच्या सर्व लोक पॉलिटिकल पार्टीज मध्ये पार्टिसिपेट होऊ शकत नाही आणि सोशल जे काही समाज कल्याण आहे, सोशल वेलफेअर आहे, तर त्यामध्ये ते कॉन्ट्रीब्युट करू शकत नाही. ओके, सम पीपल फोकस ऑन अ पर्टिक्युलर इश्यू अँड परस्यू इट. म्हणजे काही पीपल काय करतात, काही ठराविक जे एरिया आहे तर त्यावरच कॉन्सन्ट्रेट म्हणतात. म्हणजे काय, समाजात काही लोक असतात ते फक्त शेतकऱ्यांसाठी लढतात. ओके, काही लोक ते बिझनेसमॅन साठी लढतात, त्यांच्या हक्कांसाठी लढतात, काही लोक ज्येष्ठ नागरिकांसाठी लढतात. ओके, काही लहान मुलांसाठी, महिला यांच्या विकासासाठी लढतात. थोडक्यात, सम पीपल focus or concentrate on a particular issue and pursue it. They organize people and try to pressurize the government to resolve that issue. म्हणजे काय करतात, शेतकऱ्यांचा सपोज एखादा प्रश्न आहे, शेतकऱ्यांना बीज व्यवस्थित मिळत नाही. ओके, तर ते काय करणार, दे विल ऑर्गनाइज द पीपल, मीन्स दे विल ऑर्गनाइज द फार्मर्स अँड ट्राय टू प्रेशराइज गव्हर्नमेंट so that government will provide the proper electricity to farmers. Okay, they constantly follow up on the issue, build public opinion about it and thereby put a pressure on political parties and the government. म्हणजे काय, सो हे जे काही लोक आहे, हे पर्टिक्युलर इश्यूज कॉन्सन्ट्रेट करतात, ते काय करतात, त्या इश्यूचं कॉन्स्टंटली फॉलोअप घेतात की गव्हर्नमेंट यावर काही डिसिजन घेत की नाही, लोकांच्या फेवर मध्ये, शेतकऱ्यांच्या, फार्मर्सच्या फेवर मध्ये. ओके,
मग ते काय करतात, कंटिन्युअसली फॉलोअप घेतात की व्हॉट आर द प्रॉब्लेम्स, व्हॉट आर द इश्यूज. ओके, दे विल देन बिल्ड पब्लिक ओपिनियन अबाउट इट. ओके, सो लोकांचं मत काय आहे त्या प्रॉब्लेम विषयी याबद्दल ते एक मत बनवणार. अँड they will try to pressurize the government and the political parties so that their problem will get resolved. Okay, this type of organized activity is called a movement. अशा प्रकारची जी काही संघटित कृती आहे, ऍक्टिव्हिटी आहे, तिला काय म्हटलं जातं, चळवळ असं म्हटलं जातं. ऑर्गनाइज्ड ऍक्टिव्हिटी इज द एसेन्स ऑफ एनी मुवमेंट. कोणत्याही चळवळीचा एक मुख्य गाभा काय आहे, ऑर्गनाइज्ड ऍक्टिव्हिटी, म्हणजे संघटित कृती करणं, संघटित कार्य करणं, वर्क करणं. सो इट इज द एसेन्स ऑफ एनी मुवमेंट, कोणत्याही प्रकारच्या चळवळीसाठी. सच अ मुवमेंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन अ डेमोक्रेसी. लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, या चळवळी फार महत्वाच्या आहेत. लोकांनी त्याच्या मागण्या चळवळी थ्रू मांडणं, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. डिफरंट सोशल प्रॉब्लेम्स कम अंडर डिस्कशन थ्रू दिस मुवमेंट्स. ओके, वेगवेगळे समाजातील जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जे काही इश्यू आहेत, जे काही प्रश्न आहेत, ते या चळवळींद्वारे चर्चेसाठी समोर येतात. ओके, लोकांना पण समजतं, सरकारला पण समजतं, लोकांचे प्रॉब्लेम्स काय आहे, पॉलिटिकल पार्टीजला पण समजतं. ओके, the government then has to pay attention to such a problems. मग काय, गव्हर्नमेंटला पण एकदा चळवळ चालू झाली, आंदोलन केले, मोर्चे काढले, म्हणजे गव्हर्नमेंटला पण त्याकडे लक्ष द्यावंच लागतं. आताच मराठा क्रांती मोर्चे आपण बघितले आरक्षणासाठी. ओके, एकदम शांततेमध्ये काही वर्षांपूर्वी. तर या प्रकारचे मोर्चे, या प्रकारचे आंदोलन, अशा प्रकारचे स्ट्राईक्स किंवा अशा प्रकारच्या मुवमेंट सरकारवर प्रेशर आणतात की लोकांच्या फेवर मध्ये डिसिजन घेणे, वेगळ्या पॉलिसीज त्यांच्यासाठी राबवणे, त्यांचे प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करणे. सो लीडर्स अँड activists of the movements provide necessary information about those issues to the government. म्हणजे काय, आता हजार लोकांनी किंवा शेतकऱ्यांनी मोर्चा नेला गव्हर्नमेंटच्या ऑफिस, ओके, मुख्यमंत्र्यांकडे. तर त्यांच्यामधून कोणतरी एक लीडर असतो, तो काय करतो, शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्या गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचवतो की आमच्या अशा अशा मागण्या मागण्या आहेत, या गोष्टी आम्हाला पुरवा, या गोष्टी आमच्यासाठी उपलब्ध करा. ओके, सो लीडर्स अँड दिस ऍक्टिव्हिस्ट, म्हणजे जे काही कार्यकर्ते आहेत आणि जे काही नेते आहेत, हे या मुवमेंटच्या माहिती गव्हर्नमेंटला पोहोचवतात. ती इन्फॉर्मेशन दिस इन्फॉर्मेशन इज व्हेरी युजफुल फॉर द गव्हर्नमेंट व्हाईल मेकिंग पॉलिसीज. मग ही जी काही इन्फॉर्मेशन आहे, ही गव्हर्नमेंटला फार महत्वाची असते, फार गरजेची पडते. ओके, फार उपयुक्त असते. किंवा जेव्हा गव्हर्नमेंट यांच्याविषयी ज्या पॉलिसी बनवते, यांचे प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करणार असतं, तर त्या प्रॉब्लेम साठी सोल्युशन शोधणं, त्यांच्यासाठी पॉलिसीज बनवणं, यासाठी हे जे काही लीडर्स आणि ऍक्टिव्हिस्ट जे लोक आहेत, त्यांनी जी काही शेतकऱ्यांची बाजू मांडलेली किंवा लोकांची, आंदोलकांची बाजू मांडलेली आहे, ती फार महत्वाची असते. Some movements aim at opposing a particular decision or policy of the government. ओके, काही गोष्टी काही वेळा काय करतं, सरकारने सपोज एखादा डिसिजन घेतला. ओके, तर मित्रांनो, जर तो डिसिजन लोकांना आवडला नाही किंवा त्यात लोकांचं जर नुकसान होत असेल, परंतु तरी सरकारने तो डिसिजन घेतला, तर लोक त्या डिसिजनला अपोज करतात. ओके, अपोजिंग पर्टिक्युलर डिसिजन ऑर द पॉलिसी. आताच आपल्या भारत सरकारने कृषी बिल पास केले, ओके, 3 बिल पास केलेलं आहे. म्हणजे कृषी मालाला योग्य प्रकारे भाव मिळणे, ओके, शेतकऱ्यांना नफा मिळणं, मुनाफा मिळणं, या सर्व गोष्टींसाठी सरकारने 3 बिल पास केले आता जस्ट, केंद्रीय सरकारने. ओके, नरेंद्र मोदी सरकारने. परंतु ह्या जे काही बिल पास केलेत गव्हर्नमेंटने, ओके, जे काही कायदे बनवलेत, तर यामुळे पंजाब, हरियाणा आणि देशभरातली बरेचसे शेतकरी नाराज आहे. कारण ते शेतकऱ्यांना वाटतं की या बिलामुळे आमचं नुकसान होईल, परंतु तसं कोणतीही गोष्ट नाही. ओके, तर मग त्यामुळं त्या बिलाला अपोज करण्यासाठी पण लोक मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहे. आणि या ज्या काही पॉलिटिकल पार्टीज आहे अपोजिशनच्या, ओके, विरोधी पक्ष जे आहेत, ते अशा आंदोलनांना पण मदत करतात, जेणेकरून सरकारवर दबाव पडून सरकार लोकांना नुकसान होणारे निर्णय घेणार नाही. ओके, ओके, सो फ्रेंड्स, जस्ट नाउ वी हॅव सीन व्हाय मुवमेंट्स, या मुवमेंट्स, या चळवळी का उभ्या राहतात किंवा लोक का घडवतात. जस्ट वी हॅव सीन. ओके, to pressurize government, okay, to so that here government will make the policies for them, government will give solution from the for their problems. Okay, government will provide some schemes,
तर या सर्व गोष्टींसाठी आपण वेगळ्या प्रकारच्या मोमेंट्स सुरू करतो. तर या मोमेंट्स काय आहेत आपण बघणार आहोत. ओके, व्हॉट आर दीज मोमेंट्स? व्हॉट इज अ मोमेंट? एखादी चळवळ काय असते? कोणत्या गोष्टीला एखादी चळवळ सुरू झाली असं म्हणतात, आपण बघूया. अ मोमेंट इज अ कलेक्टिव्ह ऍक्शन. म्हणजे ही एक संघटित कृती आहे, ऑर्गनाइज्ड कृती आहे. पीपल्स ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन इज एक्सपेक्टेड इन द मोमेंट. म्हणजे यामध्ये लोकांचं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन महत्वाचं असतं. ओके, म्हणजे काय, लोकांनी आंदोलनासाठी समोर यायला हवं, प्रत्यक्षपणे त्यात सहभागी व्हायला हवं. A movement can be formed when people come together in the interest of a particular issue. For example, pollution can be a single issue for which a movement can be created. Okay. तर मुवमेंट कोणकोणत्या कारणांसाठी उभी राहू शकते? तर भरपूर कारण आहेत. ओके, देर आर डिफरंट reasons behind formation of any movement, but the major interest or major objective, what is the major objective of that movement? Basically all the movements have objective, okay, to protect the interest of particular issue problems. Okay, जे काही प्रॅक्टिकल इश्यू आहे तो सॉल्व्ह करून घेणं सरकारकडून, लोकांचे प्रॉब्लेम सरकार पुढे मांडणं. सो दिस इज द मेजर इंटरेस्ट और द मेजर ऑब्जेक्टिव्ह ऑफ द मुवमेंट, एनी मुवमेंट. ओके, फॉर इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, एक उदाहरण की पोल्युशन, प्रदूषण. थोडक्यात प्रदूषण हा सर्वांसाठी प्रश्न आहे, एक महत्वाचा इश्यू आहे, एक प्रॉब्लेम आहे सर्वांपुढे, कारण त्यामुळे आपलं आरोग्य खराब होत. हा एक प्रकारचा इश्यू आहे पोल्युशन. ओके, त्यासाठी पण कोणी मुवमेंट चालू करू शकतं, आंदोलन करू शकतं, सरकारकडे वेगवेगळ्या स्टेप्स घेण्यासाठी, योग्य स्टेप्स घेण्यासाठी सरकार विरुद्ध आंदोलन करू शकतं किंवा सरकारकडे मागणी करू शकतं. त्यासाठी ते मुवमेंट सुरू करू शकतं. ए मुवमेंट हॅज अ पर्टिक्युलर सोशल ऑब्जेक्टिव्ह और ए फोकस्ड प्रॉब्लेम. ओके, तर या मुवमेंटला काय असतं? पर्टिक्युलर सोशल ऑब्जेक्टिव्ह असतं, एक सामाजिक उद्दिष्ट असतं, लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, किंवा यालाच फोकस्ड प्रॉब्लेम असं म्हटलं जातं, की एखाद्या प्रॉब्लेमवर फोकस करणं. फॉर एक्झाम्पल, मुवमेंट्स अगेन्स्ट करप्शन एम्स एट एंडिंग द करप्शन. ओके, तर मित्रांनो, भ्रष्टाचाराविरुद्ध जे काही एखादी चळवळ जर उभी राहिली तर तिचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय राहणार, की संपूर्ण देशातून भ्रष्टाचार समूळ नष्ट करणं. मुवमेंट्स हॅव लिडरशिप. प्रत्येक जी चळवळ आहे तिचा कोणी ना कोणी नेता असतोच, तिला लिडरशिप असतेच, कारण त्याशिवाय अशा मोठ्या प्रमाणावर ज्या काही मुवमेंट्स निघणार आहेत, लोक ज्यामध्ये हजारो लाखोंच्या संख्येने पार्टिसिपेट होणार आहे, तर अशा सर्व लोकांचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कोणीतरी एक लीडर असतो, की जो त्याच्या मागण्या एका माणसाद्वारे, त्या लीडरद्वारे सरकारकडे पोहोचू शकतो. लिडरशिप कीप्स द मुवमेंट ऍक्टिव्ह. हे जे काही नेते आहेत हे कंटिन्युअस पीपलला चार्ज ठेवत असतात. ओके, आणि या मुवमेंट ते ऍक्टिव्ह ठेवत असतात. ऑब्जेक्टिव्ह ऑफ द मुवमेंट, प्रोग्राम ऑफ ऍक्शन, स्ट्रॅटेजी ऑफ एलिगेशन एजिटेशन आर डिसाइडेड बाय इट्स लीडर्स. म्हणजे काय, तर ही जी काय आपण चळवळ सुरू करणार आहोत, सपोज तुम्ही लीडर असाल एखाद्या मुवमेंटचा, तर तुमच्या मनात काही गोष्टी सुरुवातीला असणार, की मी ही चळवळ सुरू करणार आहे लोकांच्या मदतीने. ओके, लोकांना पार्टिसिपेट करायला सांगणार आहे, परंतु तिचा ऑब्जेक्टिव्ह सेट करणं महत्वाचं असतं. ओके, पुन्हा प्रोग्राम ऑफ ऍक्शन, म्हणजे आपण कृती कशी करणार आहोत, कुठे कुठे कोणत्या गोष्टी करणार आहोत, याचा प्रोग्रामिंग महत्वाचा आहे. पुन्हा स्ट्रॅटेजी ऑफ एजिटेशन आर डिसाइडेड इन इट्स बाय इट्स लीडर, म्हणजे ह्या लीडरच काम आहे सर्व काही गोष्टी बघणं. अ स्ट्रॉंग लिडरशिप मेक्स मुवमेंट इफेक्टिव्ह. कोणी जर एखाद्या चांगल्या प्रकारे स्ट्रॉंगपणे जर पालन करत असेल, ऑब्जेक्टिव्ह असेल त्याचं, तर सरकार किंवा चालवणं फार सोपं होतं, किंवा सॉरी, जी काही मुवमेंट आहे ती चालवणं फार महत्वाचं होतं किंवा सोपं होतं. मुवमेंट्स हॅव ऑर्गनायझेशन्स विदाउट अन ऑर्गनायझेशन. मित्रांनो, मुवमेंट्स हॅव ऑर्गनायझेशन म्हणजे जे काही चळवळी असते यांची कोणती ना कोणती संघटना असते. विदाउट अन ऑर्गनायझेशन इट बिकम डिफिकल्ट टू फॉलो अप द इश्यू. म्हणजे जर ऑर्गनायझेशन नसेल तर तो प्रॉब्लेमचा फॉलोअप घेणं, कारण आता कोणीतरी जर लीडर असला, ऑर्गनायझेशन जर असली, तर
ऑलरेडी तो पर्सन ऍज अ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करत असतो, सगळ्या लोकांच्या मागण्या तो सरकारकडे मांडत असतो. परंतु जर काही संघटितपणा असेल, काही ऑर्गनायझेशन असेल इश्यूच, तर मग ते प्रॉब्लेम पुढे बाहेर मांडणे, समाजात प्रगती करून घेणं फार मुश्किल जात. Any movement requires, sorry, it becomes difficult to take follow up of the issue. For example, farmers organization works for farmers movement. म्हणजे काय, जसे काही शेतकरी संघटना आहे, त्या कोणासाठी काम करणार, शेतकऱ्यांचे जे इश्यू आहे, जे प्रॉब्लेम्स आहे फार्मर्सचे त्यांच्यासाठी. पुन्हा काही कामगार संघटना असते, वर्कर्स युनियन असतील, वर्कर्स ऑर्गनायझेशन असतील, तर त्या काय करणार, वर्कर्स जे लोक आहे समाजात, MIDC मध्ये किंवा इंडस्ट्रियल एरियात मध्ये, तर त्यांच्यासाठी लढणार. ओके, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गनायझेशन्स वेगवेगळ्या प्रकारच्या मुवमेंट्स सुरू करत असतात, त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी, त्यांच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी. एनी मुवमेंट रिक्वायर्स पब्लिक सपोर्ट. फार महत्वाचं पब्लिक सपोर्ट. पीपल शुड फील कनेक्टेड टू द इश्यू दॅट इज अंडरटेकन बाय द मुवमेंट. म्हणजे एखाद्या आंदोलनात एखादा विषय चालू असेल, ओके, एखादी गोष्ट चालू असेल, तर पीपल किंवा लोकांनी त्या सोबत कनेक्ट करता आलं पाहिजे. तो आपला प्रॉब्लेम आहे असं लोकांना वाटलं पाहिजे, आणि त्यांचा इनिशिएटिव्ह, त्यांचा सपोर्ट, ओके, त्यांचं पार्टिसिपेशन फार महत्वाचं आहे. Movements have a program of action which helps them to shape public opinion. म्हणजे मित्रांनो, हे जे काही मोमेंट्स असतात, ओके, त्यांचा एक प्रकारचा प्रोग्राम असतो, कार्यक्रम ठरलेला असतो, की आज हे करायचं, आज इथे जायचं, अशा मागण्या मांडायच्या, यांची गाठ घ्यायची, यांची भेट घ्यायची, अशा प्रकारचे लोक आपण प्रदर्शनामध्ये मांडणार आहोत, अशा प्रकारचे आपण विरोध लोकांच्या अपोजिट करणार, सरकारच्या अपोजिट व्यक्त करणार आहोत. ओके, तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या या जे काही मोमेंट्स आहेत, थोडक्यात आपण या मोमेंटचे जस्ट कॅरेक्टरिस्टिक्स बघितले. ओके, okay friends, so have you understood this? What is the moment actually, what is its objective, how it solve the problems of the people, how? Okay, I hope you have understood this. So friends, tell me, am I audible, and is everything visible to all of you, so that I can continue? Okay, thank you Lavanya. Okay, Deep. Okay friends, so we have seen what is a moment. Okay, these are some silent features or the characteristics of any moment. Okay, okay, here is one box given here, let's see what it is. Generally, they have asked us for the discussion. Generally, the moments are devoted to one particular issue but have an ideology behind them. For example, moments against child marriage, dowry, believe in the values of democracy, women empowerment, and social equality. Sometimes some moments gradually get transformed in political parties. ओके, तर मित्रांनो, थोडक्यात त्यांनी असं सांगितलं की कोणतीही मुवमेंट जर सुरू होत झालेली असेल, तर त्याचं त्या मागे एक प्रकारचं ऑब्जेक्टिव्ह असतं, एखादा कोणता तरी इश्यू त्यांनी समोर घेतलेला असतो. ओके, आणि भविष्यात पुढे जाऊन त्यांचं बऱ्याचशा जे काही मुवमेंट आहे त्यांचं ऑब्जेक्टिव्ह एक होतं. ओके, त्यांचं ऑब्जेक्टिव्ह कॉमन होतं. सपोज तुम्ही वेगवेगळ्या मुवमेंट घेतल्या, जसं चाइल्ड मॅरेज, डावरी, अशा प्रकारच्या ज्या मुवमेंट घेतल्या याच्या अगेन्स्ट, तर ऑब्जेक्टिव्ह त्यांचं कॉमन ऑब्जेक्टिव्ह आहे की वुमन एम्पॉवरमेंट करणं,
किंवा लोकशाही मार्गाने सर्वांना समान अधिकार मिळणं, डेमोक्रेसी, सोशल इक्वेलिटी इज इम्पॉर्टंट. मग नंतर काय होतं, या सर्व ज्या संघटनेत जे काही ऑर्गनायझेशन मध्ये लोक आहेत, ओके, हे एकत्र येतात आणि मे बी ते त्यांची एखादी पॉलिटिकल पार्टी पण स्थापन करू शकतात. ओके, जसं शिवसेनेने 1966 मध्ये त्यांची जी पार्टी स्थापन केली शिवसेना, ओके, बाळासाहेब ठाकरे यांनी, तर ते त्या अगोदर मराठी माणसांसाठी लढत होते. ओके, मराठी माणसांच्या हक्कासाठी, मराठी भाषेच्या अस्मितेसाठी, ओके, मराठी अस्मितेसाठी ते लढत होते. म्हणजे त्यांचा तो त्यावेळी एक प्रकारचा एक ऑब्जेक्टिव्ह होता, एक पर्टिक्युलर इश्यू होता, की महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांना जपलं गेलं पाहिजे. ओके, तर त्यांचं जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे, नंतर त्यांची जी काही मुवमेंट असेल, त्यांनी जे वेगवेगळ्या चळवळी चालू केल्या असतील, त्याच रूपांतर पुढे एका पॉलिटिकल पार्टीमध्ये झालं. ओके, शिवसेना एक त्याचं एक्झाम्पल आहे. ओके, आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस. Okay, read the following dialogue and write a paragraph on it. Okay, friends, some you have work over here. Some dialogues are given here. Okay. So let's see in the first round. That is, if the human rights movement become influential worldwide, there is no need for other movements. Okay, मित्रांनो, तर काय याचा अर्थ आहे, जर जी काही मानवी हक्कांची जी काही चळवळ आहे ही जगभरात जर इन्फ्लुएन्शियल झाली, एक प्रभावशाली झाली, तर त्या जगात दुसऱ्या कोणत्याही प्रकारची मुवमेंट सुरू करण्याची गरज नाही. कारण जेव्हा तुम्ही ह्युमनचे जे काही राईट्स आहे, जे काही ह्युमन, ओके, तर हे जेव्हा तुम्ही अबाधित ठेवतात, हे सर्वांना मिळून देतात, तेव्हा इतर कोणत्याही गोष्टी करण्याची गरज उरत नाही. इतर कोणत्याही प्रकारची गोष्ट शिल्लक राहत नाही किंवा इश्यू शिल्लक राहत नाही. कारण तुम्ही सर्वांना समान अधिकार देताय, सर्व त्यांचे राईट्स जपताय, तर त्यामुळं इतर कोणत्याही मुवमेंटची गरज नाही. तर यावर तुम्हाला एखादं पॅराग्राफ, थोडीशी इन्फॉर्मेशन लिहायची आहे. But the problems in the developing countries are different nature. Different social, economic, and cultural conditions may give rise to different moments. It's true. Otherwise, we would not have said save girls. Okay. We can get an experience of moments here itself. Can you start a moment to make the school surroundings safe for girls? Movements were suppressed during the British period, but in democratic system, existence of the movements is an indicator of healthy democratic system. Okay, so friends, इथे तुम्हाला जे काही 4-5 मुलं दिसत आहेत, ओके, तुमच्याच इच्छा आहेत, त्यांनी प्रत्येकाने काही ना काही एक वाक्य बोललेलं आहे. ओके, त्यांचं एक प्रकारे काहीतरी विचार आहे, तर यावर तुम्ही एक पॅराग्राफ तुमच्या मनाने लिहा. ओके, ऍज अ एक्सरसाइज म्हणून, and you can upload it on the Google Classroom so that we can check that also. Okay, here is some task for you. Can you find out? तुम्ही हे शोधू शकता का? Which movement in India led to the filing of public interest litigation (PIL) and judiciary had to give a decision regarding PIL? Name the movement started by Mahatma Gandhi, Mahatma Phule, Sant Gadiye Maharaj and Dr. Babasaheb Ambedkar. ओके, थोडस वर्क आहे, तुम्ही थोडस गुगलवर सर्च करून किंवा तुमच्या पुस्तकामध्ये बघून तुम्ही हे माहिती मला उद्या सांगा. आता उद्यापासून माझ्या मते सुट्टी आहे सर्वांना, दिवाळीची 10 दिवस. ओके, तर सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. ओके, ओके, हिअर इज बॉक्स गिव्हन यू और हिअर सम ऍडिशनल इन्फॉर्मेशन फॉर यू. डू यू नो, तुम्हाला ही गोष्ट माहित आहे का? Civic problems need not originate only in social sphere. They can emerge from any section of the society. In India, especially in Maharashtra, many social reform movements were started and society started getting modernized. ओके, तर मित्रांनो, ज्या काही सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत समाजातल्या, त्या समाजातच ओरिजिनेट झाल्या पाहिजे असं काही नाही. म्हणजे पूर्ण समाजातच ओरिजिनेट झाल्या पाहिजे असं काही नाही. समाजाचा एखादा पार्ट, एखादा घटक, एखादा सेक्शन असेल, तर त्यांच्या काही नीड्स असतील, तर त्या नीड भागवण्यासाठी पण ते काही प्रकारे प्रॉब्लेम्स असतील तर ते फेस करत असतील, तर ते दूर करण्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारचे मुवमेंट्स राबवू शकतात. आणि मग सर्वांच्या लक्षात येतं की नाही, अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स इथे अस्तित्वात आहेत.
तर मुख्यतः महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सोशल रिफॉर्मसाठी चळवळी झाल्या. ओके, समाज सुधारासाठी महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात चळवळी झाल्या आणि त्यामुळे जी काही महाराष्ट्राची सोसायटी आहे, महाराष्ट्रातील समाज आहे, तो एक प्रकारे आधुनिक विचारांचा बनला. पुरोगामी म्हणतात त्याला. ओके, पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र बनला. समाज थोडासा मॉडर्नाइज झाला. आवर स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स वॉज ऑल्सो सोशल मुवमेंट. आता हे काही कोणाला सांगण्याची गरज नाही. The issue like protecting rights of the citizens, right to vote, minimum wages, and the economic security are the focus of political and economic movements. Swadeshi movement is an important economic movement. Okay. So here are some important moments in India are given. Okay. Okay, friends. So we are studying about some important moments in the India that happen in different sections of the society. Okay, in the different state. Okay, different region, different part of the our country for different reasons. वेगवेगळ्या कारणांसाठी, वेगवेगळ्या इश्यूज साठी भारतात ज्या काही इम्पॉर्टंट मुवमेंट्स घडल्या त्या आपण बघणार आहोत. ओके. ओके, ट्रायबल मुवमेंट्स म्हणजे आदिवासी ज्या काही चळवळी आहे, आदिवासी चळवळी ज्या काही भारतामध्ये इंग्रज काळात ब्रिटिश रूल मध्ये झाल्या किंवा इव्हन इंडिपेंडन्स नंतर पण झाल्या. ओके. पुन्हा फार्मर्स मुवमेंट इन इंडिया पहिल्या कोणी केले? ट्रायबल मुवमेंट्स. आफ्टर दॅट फार्मर्स मुवमेंट. इम्पॉर्टंट, वी आर सेइंग जस्ट इम्पॉर्टंट. ओके. आफ्टर दॅट लेबर मुवमेंट्स, कामगारांच्या ज्या काही चळवळी आहे त्यांच्या मागण्यांसाठी त्या. पुन्हा वुमेन्स मुवमेंट, महिलांसाठी त्यांच्या अधिकारांसाठी, समानतेसाठी, इक्वेलिटीसाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये चळवळी सुरू केल्या. ओके. त्याच्यानंतर आहे एन्व्हायरमेंटल मुवमेंट्स म्हणजे पर्यावरणाच्या संरक्षणासाठी वेगवेगळ्या ज्या चळवळी महाराष्ट्रात, देशात झाल्या त्या आपण यात डिस्कस करणार आहोत. पुन्हा कन्झ्युमर मुवमेंट्स म्हणजे उपभोक्ता जे लोक आहेत, ग्राहक लोक जे आहेत, तर त्यांच्या हक्कांसाठी, त्यांच्या मागण्यांसाठी ज्या काही चळवळी सुरू झाल्या त्यांना कन्झ्युमर मुवमेंट्स असं म्हटलं जातं. तर थोडक्यात मित्रांनो, ह्या ज्या मुवमेंट आहे 4-5-6 प्रकारच्या ज्या इम्पॉर्टंट आहेत त्या जर बघितल्या आपण तर तुमचं हा लेसन कम्प्लीट होणार आहे. ओके. परंतु माझ्या मते जवळपास आता क्लास लिव्ह करण्याची वेळ झालेली आहे. ओके. कारण जवळपास 9 वाजत आलेले आहे आणि आपण सुरू करून अर्धवट राहतील गोष्टी. ओके. सो rather than completing or continuing the next topics, we will just revise what we have seen. We have just seen why movements म्हणजे भारतात ह्या मुवमेंट किंवा समाजात चळवळी का घडून येतात. ओके. तर आपण बघितलं प्रत्येक चळवळीचे, प्रत्येक सेक्शनचे काही ना काही इश्यूज असतात. काही पॉलिटिकल पार्टी ज्या असतात त्यांचा काही अजेंडा असतो. ते समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी लढत असतात, त्यांच्या मागण्यांसाठी लढत असतात आणि हे लढताना सरकारला प्रेशराईज करणं, सरकारकडून मदत मिळवणं, सरकारकडून पॉलिसी स्कीम राबवून घेणं आपल्या समाजासाठी, आपल्या प्रश्नांसाठी, ते प्रॉब्लेमला सोल्युशन काढून घेणं. ओके. अशा प्रकारच्या गोष्टींसाठी मुवमेंट्स भारतामध्ये, देशामध्ये प्राचीन काळापासून किंवा आपण म्हणूयात प्राचीन नाही म्हणता येणार, परंतु फार वर्षांपासून, शेकडो वर्षांपासून या चळवळी सुरू आहेत. त्यानंतर आपण बघितलं की व्हॉट इज अ मुवमेंट म्हणजे एखादी मुवमेंट किंवा एखादी चळवळ काय असते, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात, त्यांचे काही ऑब्जेक्टिव्ह असतात, कोण काय पार्टिसिपेशन करतं त्यामध्ये. ओके. आणि कोणत्या प्रकारच्या इश्यूजवर लोक चळवळी सुरू करतात ते आपण बघितलं. जस्ट काही कॅरेक्टरिस्टिक्स, सम सायलेंट फीचर्स आपण बघितले. ओके. ओके. तर मित्रांनो, हे आपण आता जस्ट बघितलं. ओके. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या आपण समाज सुधारणेसाठी जे रिफॉर्मसाठी ज्या चळवळी सुरू झाल्या त्या बघितल्या. ओके. तर मित्रांनो, आपण बघितलेलं तुम्हाला समजलं की नाही? ओके. हॅव यू अंडरस्टूड द टॉपिक दॅट वी हॅव कव्हर टुडे? ओके. एनी डाऊट इन दॅट? ओके.
Okay, friends. So, friends, we will just leave the class for today. So, before that, I would like to say you happy Diwali, all of you. Okay, फटाके वगैरे उडू नका दिवाळीमध्ये फायर क्रॅपर्स, कारण आपल्याला गव्हर्नमेंटने सजेस्ट केलेलं आहे. इट विल हेल्प अस टू रिड्यूस द पोल्युशन. ऑलरेडी पोल्युशन फार आहे सिटीमध्ये, तर ते कमी होईल. आणि थोड्या प्रमाणात तुम्ही काही वाजवलेस तरी स्वतः काळजी घ्या आणि दिवाळीच्या सुट्ट्या एन्जॉय करा. ओके, सो गुड नाईट टू एव्हरीवन. गुड बाय. स्टडी करत राहा चॅप्टर. ओके, कंटिन्युअस वाचत राहा, रीड करत राहा. तुम्ही जर कंटिन्युअस रीड करत राहिले तर तुम्हाला परीक्षेच्या वेळी फार स्ट्रेस येणार नाही. तुमच्या या सर्व गोष्टी डोक्यामध्ये कंटिन्युअस राहतील. एखादी गोष्ट तुम्ही फार वेळा तीच तीच गोष्ट ऐकली किंवा वाचली किंवा लिहिली तर तुम्हाला ती गोष्ट एक फॅमिलियर होऊन जाते, अंगवळणी पडून जाते. तुम्हाला ती गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी स्पेशल एफर्ट करावे लागत नाही. ओके, तर तुम्ही पुस्तक 5 वेळा वाचा, 4 वेळा वाचा, 10 वेळा वाचा. इट विल हेल्प यू. सो गुड बाय टू एव्हरीवन अँड you can leave the class for today. Happy Diwali once again.